देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांनी गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता शेतकरी यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या केंद्र शासनाच्या योजना काढलेल्या आहेत आणि त्यांचा फायदा संपूर्ण देशातील जनतेला होतोय। त्याच धर्तीवरती महायुतीचे नेते तथा मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र शासनाने लाडली बहीण योजना असेल किंवा किसान सन्मान योजनेसारखीच नमो किसान सन्मान योजना असेल, गॅस सिलेंडर मोफत असेल, स्किलिंगसाठी युवकांना ट्रेनिंग देऊन त्यांना स्टायपंड देण्याची योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत। त्याचा फायदा या महाराष्ट्रातील सरकारच्या माध्यमातून जे योजना काढलेल्या आहेत त्याचा फायदा जनतेला होणार आहे आणि जनतेने त्याचा फायदा घ्यावा म्हणून माझं निवेदन आहे। विधानसभेच्या बूथ रचना कार्य समितीचा मी प्रदेश प्रमुख म्हणून मला सांगितलेलं आहे, म्हणून मी आज हिंगोली, नांदेड आणि परभणी 3 जिल्ह्यातील विधानसभाचा आढावा घेतला आणि प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक बूथवरती बूथ कमिटी बनवून त्यामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून कसा येईल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे। भाजप किती जागा लढणार, शिवसेना शिंदे गट किती जागा लढणार आणि अजितदादा गट राष्ट्रवादीचा किती जागा लढणार हे महायुतीचे नेते ठरवतील। पण आमचं एकच लक्ष आहे, येणारं सरकार हे महायुतीचं असेल आणि कमीत कमी 200 पर्यंत आम्ही महायुतीच्या माध्यमातून जागा जिंकू हे आमचं लक्ष आहे। येथील माजी खासदार आणि भाजप नेते चिखलीकर साहेब यांच्याबरोबर काल मी रेल्वेने प्रवास केला। ते नक्कीच यशस्वी झाले नाहीत म्हणून नाराज जरी असले पण पक्ष संघटनेमध्ये ते कामाला आहेत। आज सकाळी मी त्यांच्याबरोबर होतो, बैठकीला होतो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ते जोरात काम करतील, पक्षाबरोबर राहून काम करतील आणि जास्तीत जास्त आमदार निवडून येतील त्यासाठी ते प्रयत्न करतात। सर, केंद्राने शरद पवारांना झेडपी सुरक्षा दिली आहे। काय? केंद्राने शरद पवारांना झेडपी सुरक्षा दिली आणि शरद पवार असं म्हणाले की निवडणुकीच्या काळात माझ्याकडची माहिती करण्यासाठी यांनी व्यवस्था केलेली आहे। अशी परिस्थिती नाही आहे, कारण प्रत्येक नेत्यांना त्यांचं गुप्त यंत्रणेमार्फत वर रिपोर्ट जात असतो। त्यांनी काही अडचणी असतील म्हणून केंद्राने जड सुरक्षा दिली असेल, ह्याच्याबद्दल मला कल्पना नाही, का दिली काय ह्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही, पण कुठलाही नेता कुणी सुरक्षित राहावं म्हणून ते केलं असेल। पण सर, निलेश राणे असं म्हणतात की शरद पवारांना कोण मारणार आहे, त्यांना सुरक्षेची गरज काय, ते भाजपचे नेते आहेत। ते त्यांचा तो पर्सनल क्वेश्चन, याच्यावर मी काही टिप्पणी करू शकतो। 15 वर्षापासून केंद्रामध्ये सरकार आहे, चांगल्या योजना चालू आहेत, पण नांदेडची सीट करण्याचे कारण काय होते? नांदेडचं सीट का पडलं काय नाही ह्याच्यासाठी नांदेडला आमचा एक निरीक्षक आला होता, त्यांनी संपूर्ण माहिती घेतलेली आहे। त्याचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आणि नेते माननीय फडणवीस साहेब यांच्याकडे माहिती दिलेली आहे। लवकरच आम्हाला कळेल का सीट पडेल। सर, अब्दुल सत्तार पालकमंत्री असलेली सिल्लोडची जागा भाजप लढवणार आहे। अब्दुल सत्तारची जागा भाजप लढवेल न लढवेल हा महायुतीचा निर्णय आहे, याच्यावरती आम्ही काही टिप्पणी करू शकत नाही। महायुतीचे नेते माननीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा हे कोण कुठल्या जागा लढवतील हे ठरवतील, पण एक मात्र नक्की, जे वरून आदेश येईल त्याचं आम्ही पालन करू आणि महायुतीच्या जागा जास्तीत जास्त कशा जिंकेल त्यासाठी प्रयत्न करू। शेवटचा, बलात्काराच्या एवढ्या घटना घडत आहेत, काय चाललंय महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये स्त्रियावरती आणि मुलीवरती जे अत्याचार झाले ते अत्यंत निंदनायक प्रकरण आहे। महाराष्ट्रातली 12 कोटी जनता असेल किंवा देशातल्या संपूर्ण जण त्याची निंदाच करत आहे, त्याचा आम्ही सुद्धा निंदाच करतोय। पण जे काय होतंय त्याला ताबडतोब दोषी ठरवून त्याला कठोर शिक्षा कशी मिळेल त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि सरकारच्या माध्यमातून उज्ज्वल निकम सारखे सुद्धा वकील दिलेले आहेत आणि लवकरच हाय स्पीड कोर्टमध्ये त्याचा निकाल लागून त्याला जी सर्वात कठोर शिक्षा असते फाशीची शिक्षा द्यावी ही सुद्धा आमची मागणी आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत।
महाराष्ट्रात पोलिसांचं गुणोत्तर जे आहे 1,00,000 पब्लिक मागे 139 पोलीस आहेत महाराष्ट्रामध्ये. तुम्ही असेल, भारतीबाई पवार असेल, आता मंत्री नसले तरी तुम्ही सुरक्षा वापरता. तुमच्याकडे दोघांकडे 50 कर्मचारी आणि सरकारी वाहन आहे. शिंदे गटाचे 40 आमदार, त्यांना 50-50 लोकांची सुरक्षा आहे. शिंदे गटाचे जे खासदार आधी होते त्यांनी आता निवडणूक केली, त्या सगळ्यांना सुरक्षा आहे. लोकांसाठी सुरक्षा नाही का? लोकांनाही सुरक्षा पाहिजे आणि जे कोणी नेते असतील त्यांच्यासाठी सरकारकडं गुप्त यंत्रणेमधून जो काय रिपोर्ट असेल त्याच्यावर सुरक्षा दिली जाते. सुरक्षा द्यायचं न द्यायचं हा सरकारचा काळ असतो. लोकांना सुरक्षा किती नसतं? लोकांना सुरक्षा दिलीच पाहिजे ना, ते सुद्धा सरकारचे. मुलींवर बलात्कार लोकांना सुद्धा सुरक्षा दिलीच पाहिजे. जे समजा मुलीवरती जे बलात्कार झालाय का शाळेच्या मुलीवरती, ते सुद्धा निंदनायक आहे. त्याच्यासाठी कठोर पोलीस सस्पेंड केलेले आहेत, कठोर कारवाई करणार आहेत. अजून संख्या कमी केली पोलिसांची. नाही नाही, असं होणार नाही. असं म्हणजे काय त्यांना सुप्रिया काही सुळेंनी अशी भूमिका घेतली की माझी सुरक्षा काढून टाका, तुम्ही का नाही? थँक्यू. चला भाजप आणि संघ विधानसभा निवडणुकीपूर्वी 2 सर्वे करणार आहे.